कुंडलिनी योगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर ज्या वेळेला साधक दीक्षा घेतो आणि ह्या मार्गाने वाटचाल करताना त्या साधकाचं शरीर शुद्ध आणि सिद्ध करण्यासाठी शारीरिक क्रिया होतात. त्यामुळे तो एक त्याचा आरोग्याचा आणि शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध होणे म्हणजे शरीर शुद्ध होणं म्हणजे शरीरातले जे काही म्हणजे रोग असतील किंवा काही विकार असतील, कफ वात जे आपण म्हणतो तेही सगळे पूर्ण कमी होतात त्या शक्तीमुळे. त्याचं प्रारब्ध जळून शून्य होतं, कर्म शून्य व्हायला प्रयत्न होतो. म्हणजे त्याची जशी साधना होईल त्या तीव्रतेने त्याचं कर्म ही शून्य होतं, प्रारब्ध हे शून्य व्हायला प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे शरीर शुद्ध आणि सिद्ध होतं. सिद्ध ज्याला म्हणतात की तिथे कसोटी कोणती शिल्लक राहत नाही, असं शरीर शुद्ध होतं. शुद्ध आणि सिद्ध होतं. हा झाला आरोग्याचा तो आरोग्य. त्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तो जर एखादी गोष्ट मनाने म्हटलं की होणार ते होणारच. तो जे काही इच्छित फळ त्याला जरी पाहिजे असेल त्यांनी जर ती संकल्प जरी केला तरी ते पूर्ण होणार. म्हणजे हे एक होणार. आणि हा मार्ग असा आहे की प्रारब्ध म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर चालणार, हाताला हात घालून. म्हणजे तिथे प्रपंच ही व्यवस्थित होणार. इतर मार्गामध्ये प्रपंच सोडला जातो, ह्या मार्गामध्ये नाही. प्रपंच ही नेटकाच होणार आणि परमार्थ ही होणार. हा एक फायदा त्याचा होतो. आणि त्याची मानसिकता, त्याची ऊर्जा वाढली की मानसिकता वाढते. कोणतंही संकट आलं तरी सहन करण्याची शक्ती येते किंवा कोणत्याही परिस्थितीत तो जोमाने जगाशी लढू शकतो. ही एक त्याची मानसिकता ही स्थिर होते. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तर उन्नती होतच असते. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आणि सांसारिक ह्याही गोष्टी सगळ्या त्यांच्या व्यवस्थित चालू राहतात.